आज आपण बनवूयात मस्त झणझणीत टेस्टी वडापाव। हा वडापाव खाल्लात ना तर बाहेरचा वडापाव खायचा तुम्ही विसराल। आणि खरं सांगू का, मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा ना आपण घरी बनवलेलं ताजं आणि स्वच्छ खाणं कधीही चांगलंच। तर मी इथे 1.5 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत। कुकरमध्ये बटाटे टाकून फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि लो फ्लेमवरती 4 शिट्ट्या करायच्या। बटाटा उकडला आहे, त्याला थंड करून घेऊन आपण त्याचे साल काढून घेऊयात। हे पहा, बटाटे खूप जास्त शिजवून घ्यायचे नाहीत, नाहीतर ते काय होतात, मऊ पडतात आणि त्यांचं बाइंडिंग नीट जमत नाही। तर आता आपण काय करू, हे बटाटे एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात। हे बघा, बटाटा इतका छान शिजलाय ना, एकदम खूप जास्त शिजला नाहीये। आणि ह्याचं बघा, असे बटाटे शिजले ना म्हणजे त्याचं बाइंडिंग छान जमतं। तर आता हा बटाटा आपण चांगला मॅश करून घेतलाय। मॅश करताना थोडेसे बटाट्याचे मोठे तुकडे असले ना खूप छान लागतं। भाजी बनवण्यासाठी मी इथं 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 इंच अद्रक, 10-12 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लिंबू घेतले। लिंबू आपल्याला अर्धच लागणार आहे। इथे मी 1 चमचा अख्खे धणे घेतले होते, त्याची अशी मिक्सरमध्ये अशी जाडसर भरड काढून घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस टाकून आपण ते मिश्रण वाटून घ्यायचं। हे बघा, अशी पेस्ट व्हायला पाहिजे, एवढं जाडसर वाटायचं। आता काय करायचं, तडका पॅनमध्ये थोडंसं मी तेल टाकले। तेल थोडं तापलं की मग त्यात टाकले मी जिरे आणि मग त्यानंतर टाकलेले आहे मी कढीपत्ता मी थोडासा कट करून घेतला आहे, म्हणजे ते दाताखाली येणार नाही। त्याच्यानंतर हे टाकले मी हिंग आणि जे आपण मिश्रण वाटून घेतलं होतं ते टाकलेलं आहे। आता मिक्स केलं आणि मग त्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आपल्याला हळद आणि मग त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि मग आता हे आपल्याला बटाट्यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो मॅश केलेला बटाट्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ। मी इथे जवळजवळ 3 चमचे मीठ टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या पसंतीने मीठ टाकू शकता। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला टाकायची धण्याची जी भरड केली होती ना, ती आपल्याला याच्यात टाकायची आणि आता आपल्याला ते हाताने मिक्स करून घ्यायचे। हाताने मिक्स करताना ना हे मिरचीमुळे वगैरे ना आपल्या हाताची आग होते आणि हे आग होऊ नये म्हणून आपण हाताला आधी थोडेसे तेल लावून घ्यायचे, म्हणजे हाताची जळजळ होणार नाही। तर हे बघा, हे मी हाताने छान असं मॅश करून घेतले आणि आता यामध्ये मी टाकले शेवटी अर्ध लिंबू आणि हे पुन्हा एकदा मिक्स केले। लिंबाने ना खरंच बटाटे वड्याला खूप छान चव येते, एकदा तुम्ही टाकून बघा, खूपच सुंदर चव येते त्याला। आणि हे बघा, मी असे मध्यम आकाराचे बटाटे वडे बनवून घेतलेत। हे बघा, या आकाराचे, जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे। आता आपल्याला बनवायचे आहे बेसन पिठाचे बॅटर। त्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी चवीपुरते मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आणि आता आपण काय करायचं, यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर तयार करायचे आहे। जास्त पाणी नाही टाकायचं आणि एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करायचं। आणि त्याच्यानंतर यामध्ये टाकायची थोडीशी, म्हणजे 2 चमचे मी इथं तांदळाची पिठी टाकली आहे, तर त्यामुळे काय होतं, वडे कुरकुरीत होतात। आणि हे बघा, एवढंसं पातळ असं आपल्याला पीठ करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं। ही तयारी करेपर्यंत मी तेल तापायला ठेवले होते आणि आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे आणि यातलंच थोडंसं तेल काढून आपण ह्या बॅटरमध्ये टाकायचं आहे। 2 चमचे मी त्यात टाकलेले आहे आणि ते चांगलं मिक्स केलं। गरम तेल टाकल्याने काय होतं, बटाटे वडे एकदम छान खुसखुशीत होतात आणि आपल्याला सोडा टाकायची गरज नाही पडत। आणि आता हे वडे मी त्यामध्ये डिप केले आणि तेलामध्ये सोडताना एकदम सावकाश हळूच सोडायचे, नाहीतर ते अंगावर उडण्याची शक्यता असते। हे बघा, असे छानपैकी त्यात कढईमध्ये सोडायचे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवरती आपल्याला वडे चांगले तळून घ्यायचे। हे बघा, असे तळून घ्यायचे, छान असे तळून झालेत ना आपले, मस्त खरपूस झालेत बघा वडे। आणि जर का तुम्हाला हाताने जमत नसेल ना, तर तुम्ही असं चमच्याच्या साहाय्याने सुद्धा वडे तळून टाकू शकता। त्याने काय होतं, हातावरती वगैरे तेल उडण्याची शक्यता खूप कमी असते, त्यामुळे तुम्ही असंही करू शकता। छान असे मध्यम गॅसवरती आपण हे वडे तळून घेतलेत आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। मस्त असे झणझणीत वडे तयार। हे बघा, मस्त झालं दिसतोय ना वडापाव।
आणि तुम्हाला सुद्धा वडापाव आवडतो का ते पण मला सांगा. आणि मला तर वडापावपेक्षा ना वडा सांबार खूप आवडतो. त्यासाठी मी आज त्याच्याबरोबर सांबारसुद्धा बनवलं होतं. तुम्हाला वडा सांबार आवडतं की वडापाव ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.